मला कळतंय आपल्यात आधी लई चुकीच्या गोष्टी घडल्या, तर कुठल्या चुकीच्या गोष्टी ह्या तुला वेगळ्या सांगायला नको हं? पण आपण त्याच डोक्यात ठेवल्या तर आपल्यात कधी चांगलं घडणारच नाही, बघ ना दादा. हे बघ, इथं आम्ही नवीन नातं जोडायला आलो आणि तुला का असली भाषा करतोयस हं? मला जे सांगायचंय ते सांगून झालंय. आमचे बंधू प्रसाद सरनोबत अमेरिकेत सेटल आहेत. मोठ्या पगाराचा जॉब आहे त्यासनी तिकडे. आत्ता सुट्टीला आलं होतं, परत जाणार आहेत अमेरिकेला. असंच बोलता बोलता घरात इशे निघाला त्यांच्या लग्नाचा. तवा आमासनी कळलं की आमच्या बंधूंना तुझी बहीण आवडते ती. आम्ही डोक्यालाच हात लावला. विचार आमच्या दादाला. बरं, यावर पर्यायी मार्ग बी काढायचा आम्ही प्रयत्न केला. म्हणलं आपण दुसरी पोरगी शोधू, पण नाही. प्रसादरावांचं एकच मत आलं, मी लगीन करीन तर फक्त राजूशी, नाहीतर लगीनच करणार नाही. सांग आता काय करायचं आम्ही? मी काय म्हणतोय माहिती का, आपण आधीच समजू. मी सरतो, तू बी सर, आणि आपण प्रसादरावांचं आणि राजूचं लगीन लावून देऊ. धुमधडाक्यात लग्नाचा समदा खर्च आमचा. काय म्हणतो? घरात बोललायस म्हणून वाचलायस, बाहेर बोलला असतं ना हातपाय मोडला असतं. तुला वाटलंच कसं रे तुझ्या घराड्या खानदारात मी माझी बहीण देईन? तुम्ही डॅडींचे ओळखीचे म्हणून मी ग बसलोय, आता कधीच बाहेर हाकून दिला असतं. आता निघा बाहेर, नाही तर धक्के देऊन बाहेर काढायला वेळ लागणार नाही मला. शांततेत बोलतोय ना वर, तेव्हा तुझा 1.5 दमडीचा मास तुझ्या पशीच ठेव. आमचे बंधू प्रसादराव यांना तुझी बहीण आवडते, जीवाला आहे त्यांचा तिच्यावर, म्हणून आम्ही शांत आहे. रोज लाईव्ह बघतायत तिचं ते. मसाल्याची ऑर्डर एक नाही, समधी त्यांनी दिल्या. एक हाती रक्कम पाठवली आहे. कशी? एक हाती. तर आता मी जे काय बोलतोय की नाही ते गप गुमान ऐक. सत्यजितराव, अहो यांच्यात घरात येऊन असं वागणं शोभत नाही आपल्याला. तुम्ही शांत व्हा पहिले. बोलून समध्या गोष्टी मार्ग निघतोय, असं हातापाय करून नाही.